नमस्कार मंडळी. तर आज करतो आहे आपण भात अगदी पटकन होणारा. खूप छान लागतो, टेस्टी लागतो आहे आणि ह्याच्यात मसाल्याचं प्रमाणसुद्धा फार असं जास्त नाही घातलेलं. तर कधी आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्यावेळेस आपण असा भात करून खायला काहीच हरकत नाही. हा पापड आपल्या घरचाच म्हणजे होममेड बहिणीकडून आलेला पापड आहे. यावेळेस बहिणीकडून भरपूर असं उन्हाळी साहित्य केलेलं आलेलं आहे. मी यावर्षी काहीही केलेलं नाही. तर त्यातलाच हा पापड आहे. कुरडयासुद्धा आलेल्या आहेत भरपूर प्रमाणात. तर चला मंडळी, आपण या भातासाठी काय काय साहित्य लागते पाहूया. अगदी साधा आणि सोपा भाताचा प्रकार आहे, पण खूप सुंदर लागतो. तर इथे धणे घेतलेत 2 चमचे, 1 चमचा जिरं आहे, 3 मिरची हिरवी, 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत, आल्याचा तुकडा आहे, 1 बटाटा, कढीपत्ता, 7 ते 8 पानं कढीपत्त्याची आणि वाटणामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत. इथं तुम्ही बटाट्याऐवजी वाटाणासुद्धा घालू शकता किंवा मग तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. पण आपण झटपट भात म्हणलेला आहे म्हणून एक भाजी कुठलीही टाकू शकतो. तर चला, वाटून झालेलं आहे, आपण काढून घेऊया. आणि इथं आपण कुठलाही तांदूळ वापरू शकतो जो घरात असेल तो. फक्त जास्त चिकट वापरला तर भात थोडा चिकटसर होईल. तर मी इथं घेतला आहे बिर्याणीचा तांदूळ, कारण आपली रेसिपी असल्यामुळे आपल्याला जरा बऱ्यापैकी तांदूळ घ्यावा लागतो, कारण आपली रेसिपीसुद्धा सुंदर दिसली पाहिजे ना. आता हे घेतलेत आपण खडे मसाले, जे घरात आहेत तेच घ्या. असं काही जास्त मसाले वगैरे पाहिजेत असा अट्टास नको, आणि जरी नसतील तरीसुद्धा चालेल. तर हे कुकरमध्ये मी थोडंसं तेल घातले आणि त्याच्यावर खडे मसाले घातलेत आणि अगदी थोडंसंच परतून घ्यायचे, जास्त परतायचं नाही. लगेच आपल्याला वाटण टाकून ते मात्र चांगलं परतायचं आहे. त्याच्याबरोबर हे खडे मसालेसुद्धा चांगले परतले जातील. हा जो भात आहे तो मी कुकरमध्ये केलेला आहे, पण हा भात पातेल्यात किंवा कढईतसुद्धा आपण करू शकतो. तर इथं घालायचेत आपल्याला अगदी 2च पावडर मसाले. ते तर आपल्याकडे असतात, चिकन मसाला किंवा मटन मसाला किंवा बिर्याणी मसाला. मी इथं घातला आहे चिकन मसाला आणि गरम मसाला अर्धा चमचा. हे पावडर मसाले जास्त भाजायचे नाहीत. आता इथं टाकायचं आपल्याला हिंग, आणि हिंगाच्या नंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद. तीसुद्धा आपल्याला जास्त भाजायची नाही. अगदी थोडंसं भाजून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथं धुतलेला तांदूळ. म्हणजे अगदी 10 ते 12 मिनिट मी तांदूळ धुवून ठेवला होता, तो टाकून घ्यायचा आहे. तांदूळ टाकून घेतल्यानंतर आपल्याला हा एक बटाटा, त्याचे काप करून घेतलेत मी 8 काप केलेत, कारण ते मोठा होता बटाटा आणि त्याचे थोडेसे जाडसर काप झालेले आहेत. आणि ते सुद्धा आपल्याला चांगलं 1 मिनिटभर तरी चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता इथं घालणार आहोत आपण पाणी. तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्या वाटीने मी 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे. तर चला, पुढे आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि आता टाकायचं आपल्याला थोडंसं तूप, म्हणजे अगदी पाव चमचा तूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तूप टाकल्यानंतर मिक्स करून घ्या व्यवस्थित. आता इथं बरेच जण तुपाला नाकारतात, तर तूप जर नसेल आवडत तर तुम्ही इथं थोडंसं तेल टाकलं तरी चालेल. हे पहा, आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडूया. हे पहा, किती मस्त असा भात आपला तयार झाला आहे. वरून मी थोडी कोथिंबीरसुद्धा टाकली. आणि हो, हे लोणचंसुद्धा आपल्या घरचंच आहे बरं का.